नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। एक मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। कोणत्या साहित्यिकांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर कुसुम अग्रज यांचा साजरा केला जातो। अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले मुख्यमंत्री वायुश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे? उत्तर जपान यामध्ये केलेला आहे। 50 मेगावॅट क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश मध्ये आहे। पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे, जे देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज आहेत? उत्तर गुजरात राज्यामध्ये केलेले आहे। स्टाफ अंडर 16 महिला चॅम्पियन स्टाफ अंडर 16 वुमन्स चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। डिफेन्स सिक्युरिटी कॅप्टन्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी कितव्यांदा स्थापन दिवस साजरा केला? उत्तर 77वा स्थापन दिन साजरा केला। नवी दिल्लीतील भारत मंडपने येथे भारत टॅक्स 2024 चे उद्घाटन कोणी केले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। राजस्थानामध्ये कोणत्या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी केलेले आहे। नुकतेच तुतारी फुगवणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आले आहेत? उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दिलेले आहे। 2023 जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय आहे? उत्तर 80वे स्थान आहे। भारतातला सर्वाधिक रामसर स्थळे असलेले 2 राज्य कोणते? उत्तर 1 तामिळनाडू 16, 2 उत्तर प्रदेश 10 हे राज्य आहे। भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? उत्तर हिरालाल समीर हे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आहे। भारतातील पहिले गीत शक्ती रिसर्च संस्थे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर IIM शिलाँग हे करण्यात आलेले आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उत्तर नर्मदा नदीच्या काठावर आहे। उराई सौर आणि ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश मध्ये आहे। कोणत्या भारतीय राज्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केला आहे? उत्तर तामिळनाडूने लॉन्च केलेला आहे। बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग सेंटर उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आसाम मध्ये करण्यात आलेले आहे। कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर रशियावर केलेली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर न्यायमूर्ती AM खानविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर चैत्रम पवार। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? उत्तर 22 सुवर्ण, 7 रौप्य, 8 कांस्य, 7 पदके जिंकलेली आहेत। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर लिंगम यांची निवड करण्यात आली आहे। नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे। RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो? उत्तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च।
तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर, मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम चालू केलेली आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक 2024 ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स नुसार कोणत्या स्थानी आहे? उत्तर, 42व्या स्थानी आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल भारतासाठी नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर, सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक जयपूरने कोणत्या देशासोबत आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी समंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर थायलंडसाठी स्वाक्षरी केली. गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे? उत्तर, 4 याचे करण्यात आलेले आहे. पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कुणी जिंकले? उत्तर, सुहास यतिराज, प्रमोद भगत आणि कृष्ण नगर यांनी जिंकलेली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFच्या द ग्रेट लिस्ट म्हणून काढून टाकण्यात आले आहे? उत्तर, संयुक्त अरब अमिराती यांना UAE यांनी काढलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्प उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर, 15 उद्घाटन प्रकल्पाचे झालेले आहे. नुकतेच थायलंडमध्ये पार पडलेले जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? उत्तर, 18. 3 सुवर्ण पदक, 4 रौप्य आणि 11 कांस्य पदके जिंकलेली आहेत. कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षांचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? उत्तर, दुबई यांनी केलेला आहे. जगातील पहिले वैद्यक घड्याळ कोठे स्थापन केले आहे? उत्तर, उज्जैनमध्ये केलेले आहे. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उत्तर, न्यूझीलंडचा खेळाडू आहे. नुकतेच प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता? उत्तर, 2016 साठी मिळालेला होता. हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचे काय उद्दिष्टे आहेत? उत्तर, स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते? याचे उत्तर आहे 78 इतकी विधान सदस्यांची संख्या असते. विधानसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर, स्थायी कायमस्वरूपीचा हा कार्यकाळ असतो. भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? उत्तर, शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर, महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? उत्तर, महाराष्ट्र हे राज्य उत्पादन आहे. 1 रुपयांच्या नोटेवर कोणाचीही सही असते? उत्तर, वित्त सचिवांची सही असते. 100 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर, रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर यांची सही असते. ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबवला गेला होता? उत्तर, राजीव गांधी यांच्या काळात राबवला गेला होता. महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना केव्हा झाली? उत्तर, 1 मे 1962 रोजी झाली. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? उत्तर, ग्रामसेवक हा सचिव असतो. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्या किती असते? उत्तर, 7 ते 17 सदस्य संख्या असतात. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता? उत्तर, पंचायत समिती हा महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? उत्तर, स्थायी समिती सर्वात महत्त्वाची समिती आहे. गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो? उत्तर, तहसीलदार कोतवालाची नेमणूक करतो. 7/12 उतारा कोण देतो? उत्तर, 7/12 उतारा तलाठी देतो. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण असतो? उत्तर, जिल्हा अधिकारी हे प्रमुख असतात. गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतं? उत्तर, पोलीस पाटील हे काम करतात.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती असते? उत्तर 34 इतकी असते. सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? उत्तर 8 ही ग्रहांची संख्या आहे. पृथ्वीला किती उपग्रह आहे? उत्तर 1 उपग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? उत्तर नील आर्मस्ट्रॉंग हे पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती आहे. पृथ्वीच्या स्वभोवती फिरण्यास काय म्हणतात? उत्तर परिवलन असे फिरण्यास म्हणतात. रिश्टर स्केल काय आहे? उत्तर भूकंप मापक हे रिश्टर स्केल आहे. दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे? उत्तर अटलांटिकामध्ये उभारलेले आहे. जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? उत्तर रात आंधळेपणाचा रोग होतो. कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढलेली आहे? उत्तर लुई पाश्चरने रेबीजची लस शोधून काढलेली आहे. डेसिबल ही कशाचे एकक आहे? उत्तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? उत्तर 37 अंश इतके असते. सैनिकी पेशी कोणत्या पेशींना म्हणतात? उत्तर पांढऱ्या पेशींना म्हणतात. संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा साजरा असतो? उत्तर 14 ऑक्टोबर रोजी साजरा असतो. केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता? उत्तर अर्जुन पुरस्कार असतो. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात? उत्तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात. मॅकमोहन ही रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे? उत्तर भारत आणि चीन या दरम्यान आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर नाईल नदी ही सर्वात लांब नदी आहे. डॉक्टर अभय भंग आणि डॉक्टर राणी भंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गडचिरोलीमध्ये आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? उत्तर 7 ते 17 सदस्य संख्या इतकी असते. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्वाचा दुवा कोणता असतो? उत्तर पंचायत समिती हा महत्वाचा दुवा असतो. जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? उत्तर स्थायी समिती ही सर्वात महत्वाची आहे. गावात कोतवालाची नेमणूक कोण करतं? उत्तर तहसीलदार नेमणूक करतो. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण असतो? उत्तर जिल्हा अधिकारी असतो. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? उत्तर 34 इतकी आहे. सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? उत्तर 8. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? उत्तर 1 उपग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? उत्तर नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला व्यक्ती आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? उत्तर परिवलन असे म्हणतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.